दिवसभरामध्ये आज अजितदादांचा वाढदिवस साजरा होतो। मला वाटतं साप्ताहिक वाढदिवस हा साजरा आपण करतायत, का सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, माझं दैवत आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनविश्वास सप्ताह आम्ही आजपासून सुरुवात केलेला आहे आणि त्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल, वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, असे अनेक उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आज आम्ही साकेगाव असेल, किनिया असेल, कंडारी असेल, गोलानी असेल, मतदारसंघ असेल किंवा इतर ठिकाणी असेल, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शालेय साहित्य आम्ही या ठिकाणी वाटप केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने जो उपक्रम मी हाती घेतलेला आहे, वटवृक्ष लागवड, 1000 वटवृक्ष लागवड या 8 दिवसा या सप्त्यामध्ये आम्ही करणार आहोत। त्यामध्ये वटवृक्ष म्हटल्यानंतर वडाचं झाड म्हटल्यानंतर एक सावली, दाट सावली देणारं झाड आणि ऑक्सिजन देणारं वटवृक्ष आहे। त्याप्रमाणे दादांचं काम आहे। सामान्यातल्या असामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम, ताकद देण्याचं काम अजितदादा महाराष्ट्रभरामध्ये करत असतात। जनहितार्थ कामं, विकासाची कामं दादा आपुलकीनं ही महाराष्ट्रभरामध्ये चांगल्या पद्धतीने करत असतात आणि म्हणून वटवृक्ष हे वडासारखं दादांना आयुष्य लाभो अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना खूप खूप शुभेच्छा देतो।